वैद्यनाथ तीर्थ विकास आराखड्यातून पाहिलं तर पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून 2019मध्ये 33 कोटीचा निधी उपलब्ध करण्यात आला होता। त्यानंतर पाहिलं तर माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते वाढीव निधी 2025मध्ये 250 कोटीचा करण्यात आला होता आणि आता पाहिलं तर 301 कोटीचा निधी झालेला आहे आणि याच माध्यमातून पाहिलं तर परिसराच्या विकास कार्यात खूप मोठं भरपूर पडणार आहे। मात्र अजूनही कुठलेही काम झालेलं नाही। तर आता माझ्यासोबत काही शिवभक्त आहेत, आपण त्याच्याशी जाणून घ्या नेमकं काय सांगाल। तर काय सांगाल, पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून भरघोस निधी आलेला आहे, मात्र अजून प्रत्यक्षात एकही काम झाले दिसून येत नाही, काय सांगाल? भरघोस निधी आलेला आहे त्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन। परंतु 2019 पासून जो निधी आलेला आहे, ज्या पटीनं आज जवळजवळ 300 कोटी रुपयाची मंजुरी आलेली आहे। सर्वात प्रथम 2019ला 160 कोटी होते आणि आज 300 कोटी रुपये आलेले आहेत। निधीमध्ये भरघोस वाढ झालेली आहे, परंतु कामामध्ये 25% ही काम अजून झालेलं नाही। तुम्ही पाहू शकता की अजूनही तीर्थाचं काम जशाला तसं आहे। या ठिकाणी ते आम्ही जिथं उभा आहोत त्या ठिकाणी गार्डन डेव्हलप करणार होते, आलेल्या भाविकांसाठी व्यवस्थित विरंगुळा व्हावा म्हणून, ते पण काम अजून झालेलं नाही आहे। मग आमची अशी मागणी आहे की ज्याप्रमाणे निधी वाढलेला आहे ते काम त्याप्रमाणे का होत नाही आणि आम्हाला अजून किती वर्ष या कामाची वाट पाहावी लागेल, जेणेकरून येणाऱ्या भाविकांना, येणाऱ्या भक्तांना या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारची सुविधा निर्माण व्हावी। अजून एक महत्त्वाचं काम, हे काम 2019 पासून चालू झालेलं असलं तरी अजून एकही वृक्ष, एकही झाड या ठिकाणी सन्माननीय मंत्री, पर्यावरण मंत्री आणि धनंजयजी मुंडे साहेब यांना एकही झाड या ठिकाणी लावलेलं नाही आहे। ही अत्यंत खेदाची बाब आहे। पर्यावरणाचं रक्षण ही आपली काळाची गरज आहे, म्हणून आत्तापर्यंत ज्या प्रमाणे काम व्हायला पाहिजे त्याप्रमाणे काम झालेलं नाही। असं काय सांगा, या ठिकाणी सभा मंडपाचं काम पहिले अत्यंत धीमी गतीने चालू आहे। त्याच जे तुम्हाला भक्तनिवास असेल नेहरू प्रभूचं काम आहे, पण अजून कुठेही काम झाले दिसत नाही, अत्यंत धीमी गतीने दिसत आहे। निधी तर भरपूर आलेला आहे। 12 पंचम ज्योतिर्लिंगचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अल्लाबाई होळकरांनी केला आणि त्यानंतर भरीव निधी जो आहे तो महाराष्ट्र सरकारच्या वतीनं माननीय मंत्री पंकजाताई आणि आमदार माजी मंत्री धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून मिळाला। परंतु ज्या पद्धतीनं या कामाला वेग देणं अपेक्षित होतं तसा वेग न मिळाल्यामुळं भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे। त्यामध्ये प्रामुख्यानं महाशिवरात्रीच्या औचित्यावरच भक्तनिवास खुलं होणं भाविकांसाठी गरजेचं होतं, पण तेही झालं नाही। त्याच्यानंतर आता अधिक मास आता सध्या चालू आहे। अधिक मासानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी येतात। अनेक राज्यातून भाविक भक्त यायला वैद्यनाथ प्रभूचं दर्शन घेण्यासाठी, पण त्यांची राहण्याची गैरसोय व्हायला लागली। कमीत कमी म्हणजे अपेक्षित हे होतं की भक्तनिवासाचं बांधकाम तरी पूर्ण होऊन भाविक भक्तांना त्या ठिकाणी राहण्याची सोय होईल, ही गोष्ट अपेक्षित होती। या विकास कामाच्या देखरेखीसाठी ज्योतिर्लिंग तीर्थ क्षेत्र विकास समितीसुद्धा IAS अधिकाऱ्यांची महाराष्ट्र सरकारनं स्थापन केली आणि स्थापन समिती होऊन सुद्धा जर काय याला दिरंग्या होत असेल आणि अपेक्षित ह्याच्यात काळात तर काम होत नसेल, हे दुर्दैव समजावं लागेल। यासाठी यापुढे आम्ही शिवभक्त या नात्यानं आंदोलन उभा करणे आणि लवकरात लवकर दर्जेदार काम कसं पूर्ण होईल यासाठीच आम्ही प्रयत्न करू। दादा काय सांगाल, निधी तर खूप येत आलेले पण अजूनही कामाचं कुठलं काम झालेलं नाही, काय सांगाल? काम कसल्याही प्रकारचं झालेलं नाही आणि धीम्या गतीने होत आहे। महाराष्ट्रातून खूप भाविक भक्त हे आपल्या परळी वैजनाथ या ठिकाणी येतात, पण इथं राहण्याची त्यांची कसल्याही प्रकारची सोय नाही। माझी शासनाला आणि इथल्या पालकमंत्री आणि इथले आपले स्थानिक आमदार जे असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, पंकजाताई असतील, यांनी ह्याच्यात लक्ष घालून लवकरात लवकर काम पूर्ण करून हे आपल्या भाविक भक्तांची सोय करावी ही मी विनंती करतो। आता पाहिलं तर आपल्याकडे भक्तनिवास 80 ते 90% काम झालेलं आहे आणि याची पाहिलं लॉजिंगवाले 2 ते 2.5 हजार रुपये घेतात। भक्तनिवास अत्यंत साध्या दरामध्ये भक्तनिवास असतं आणि त्यामुळे हे भक्तनिवास चालू झालं असतं तर आता भक्तांचं राहायला झालं असतं ना। या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत येणारे जे भाविक आहेत संपूर्ण देशातून येतात, परंतु गजानन महाराजांच्या धर्तीवर, शेगावच्या धर्तीवर अत्यंत सुखसुविधा युक्त असं निवासस्थान भक्तांसाठी केलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्याचा जो चार्ज घेतात, पैसे घेतात, ते पण पैसे अत्यंत नॉमिनल असतात, जेणेकरून भक्तांच्या खिशाला पण झळ बसली नाही पाहिजे। या ठिकाणी अत्यंत जास्त प्रमाणात पैसे घेतले जातात। भक्तांची जवळजवळ एका 24 तासासाठी त्यांचे चार्ज खूप आहेत, म्हणून या ठिकाणी प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून लोकांचे पैसे पण वाचले पाहिजेत आणि भक्तांची पण रीग लागली पाहिजे। या ठिकाणी पाहिजे लॉजिंगवाली पाहिजे 2 ते 2.5 हजार रुपये रेट घेतात एक 24 तासासाठी। हेच भक्तनिवास असतं त्यातून 500 रुपये रेट दिलेलं असतं ना, मग त्याच्या भक्तांचे कुठे पैसे लुटेचमध्ये म्हणता येईल। निश्चितच यात गोरगरीब भाविक जे बाहेरगावून येतात तर त्यांच्या कुठल्याही प्रकारची राहण्याची सोय इथं नसल्या कारणानं आता लॉज जे आहे त्यांना परवडत नाही। तर ही जर भक्त निवासाचं काम म्हणजे आता
माननीय पंकजाताई मागच्या मंत्रिमंडळात असताना पालकमंत्री असताना तीर्थक्षेत्र विकास निधी मंजूर झाला आणि आज आणखी आता त्या मंत्री म्हणून कामकाज पाहतात महाराष्ट्र शासनामध्ये. तर मला खात्री आहे की यापुढे नक्कीच माननीय पंकजाताई आणि माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून वेग देऊन तात्काळ भक्त निवासाची सोय केली जाईल आणि त्यासोबतच या ठिकाणचं जे उभा असलेलं जे भाविक भक्तांसाठीचा वेटिंग हॉल जो आहे तो सुद्धा तो कार्यान्वित केला जाईल अशी अपेक्षा मला वाटते. खरं तर पाठीमाग स्वर्गीय अजितदादा तिथे आले होते, त्यांनी ते गुत्तेदार झापलं होतं यावेळेस. खरं पाहता हे निधी जो आहे तो महाराष्ट्र राज्य सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि लोकनेते खऱ्या अर्थानं जाणता राजा असे म्हणता येईल अजितदादांना की त्यांनी ज्योतिर्लिंग चा विकास करायच्या उद्देशानं आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांना त्यांनी विशेष लक्ष या कामासाठी दिलं होतं आणि पौराणिक महत्त्व जे आहे ज्योतिर्लिंगाचं जे आहे तसंच ते ठेवून अस्तित्व पौराणिक महत्त्व त्या पद्धतीचंच कामकाज केलं जावं आणि गुत्तेदार ज्या पद्धतीने निकृष्ट दर्जाचं काम म्हणजे पौराणिकताचं त्याचं असो दाखला जो पुरावा आहे तो दूर करायचा प्रयत्न करत होता. परंतु अजितदादाने वेळीच त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि खरंच त्यांचा एक अभ्यास होता कशा पद्धतीने तीर्थक्षेत्र जोपासली जावीत. तर त्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये पौराणिक महत्त्व अबाधित राहून परळीच्या ज्योतिर्लिंगाचा विकास होईल या अपेक्षित आहे. सध्या पाहिलं तर पालकमंत्री आपल्या सुनीता पवार आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण काय आवाहन करणार? सुनीताताई पवार यांनी परळी ज्योतिर्लिंग ठिकाणी येऊन या कामाचा लवकरात लवकर आढावा घ्यावा आणि ज्याप्रमाणे अजितदादांना येथील काम करणाऱ्या व्यक्तींना सूचना दिल्या होत्या कशाप्रमाणे काम क्वालिटीचं झालं पाहिजे त्यांचं एकदम बारीक लक्ष होतं. कारण त्यांना पायरीचं उदाहरण दिलं होतं त्यावेळेस की ही पायरी अशा प्रकारे ह्याचा कोन असला पाहिजे, अशा प्रकारे ह्याचा अँगल असला पाहिजे जेणेकरून भाविक येते वेळेस त्याच्यातून त्यांचा पाय घसरू नये. अत्यंत बारीक लक्ष असलेले अजितदादा. त्याचप्रमाणे आमची अशी अपेक्षा सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब सुनीताताई पवारकडून आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन अशाच प्रकारचे बारीक लक्ष देऊन काम कसं होईल याची दक्षता घ्यावी. तात्काळ काम झालं पाहिजे. तात्काळच काम झालं पाहिजे कारण आता वाढीव निधी पण मिळाला आहे आणि या संदर्भात जी समिती जी शासनाने गठीत केली IAS अधिकाऱ्यांची तर त्यांनी त्या समितीने लक्ष द्यावं कारण त्याशिवाय दर्जेदार काम होणार नाही. कारण IAS समिती नियुक्त करून उपयोग काय त्याचा आणि वेगही त्या कामाला मिळाला पाहिजे अशीच अपेक्षा आम्ही सगळं शिवभक्तांना या ठिकाणी करू. ज्या शासनाने समिती नियुक्त केली आहे त्या समितीनं तात्काळच्या लक्ष घालावं आणि तात्काळ कसं काम होईल याच्याकडे लक्ष देऊन तात्काळ काम करण्याची अशी मागणी आता शिवभक्ताकडून केली जात आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, TV9 परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.